Hello, dear students. Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Applied Science Physics. The unit which we are learning is Photoelectricity, X-rays and laser. The learning outcome for our today's lecture is explain the concept of photoelectric effect for a given material. Dear students, let us see first what is photoelectric effect. It is a very famous, very important टॉपिक इन फिजिक्स. फिजिक्समधील अतिशय इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्या संदर्भात आपण माहीत करून घेऊया की ही काय कन्सेप्ट आहे नेमकी. ओके. When a light of suitable frequency is incident on a metallic surface, electrons are emitted from a surface. As effect takes place under the influence of a light, that is photo, it is called as a photoelectric effect. Okay. आता आपण ही कन्सेप्ट काय आहे समजून घेऊया. काय सांगितलं झालेलं आहे की when a light of a suitable frequency is incident on a metallic surface, electrons are emitted from the surface. आता तुम्ही एखादा मेटल घेतल्यानंतर त्या मेटलवर तुम्ही सुटेबल फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन इन्सिडेंट करायचं आहे. बघा या ठिकाणी काय म्हणालेलं आहे की मेटॅलिक सरफेसवर सुटेबल फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन इन्सिडेंट करायचं आहे. म्हणजे कोणतंही रेडिएशन, कोणतीही लाईट तुम्ही तिथं टाकली आणि इलेक्ट्रॉन्स इजेक्ट झाले असं होणार नाही. ओके. तर आपणास या ठिकाणी मेटलच्या सरफेसवर जे रेडिएशन इन्सिडेंट करायचे आहे त्याची फ्रिक्वेन्सी सुटेबल पाहिजे, म्हणजे एक पर्टिक्युलर व्हॅल्यू पाहिजे. आणि त्या व्हॅल्यूच्या जेव्हा फ्रिक्वेन्सी असणारे रेडिएशन आपण याच्यावर मेटॅलिक सरफेसवर इन्सिडेंट करू त्यावेळी त्या मेटॅलिक सरफेसमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर होतात. द इलेक्ट्रॉन्स गेट इजेक्टेड फ्रॉम द मेटॅलिक सरफेस वेन द रेडिएशन ऑफ अ सुटेबल फ्रिक्वेन्सी इज इन्सिडेंट ऑन मेटॅलिक सरफेस. The ejected electrons are called as a photoelectrons. See, the radiation is incident on a metallic surface and the electrons are emitted from the surface. The ejected electrons are called as a photoelectron. Now, why is it called a photoelectric effect? Because photo means the light and electric is related to electrons. Under the action of a light means under the action of photo, electrons are emitted. That's why it is called as a photoelectric effect. Okay. So photoelectric effect is when you incident a light of a particular frequency or a suitable frequency on a metallic surface, then electrons are emitted. It is not the case that any radiation having any kind of a frequency will incident and each and every case from each and every metal you will get photoelectrons. No, that is not the case. कुठलेही रेडिएशन कितीही फ्रिक्वेन्सीचं तुम्ही कोणत्याही मेटलवर टाकलं आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स इजेक्ट झाले असं होत नाही. फोटो इलेक्ट्रिकचा इफेक्टचा अर्थ असा नाही. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा अर्थ काय आहे की एका पर्टिक्युलर मेटलवर तुम्ही पर्टिक्युलर सुटेबल फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन टाकले स्पेसिफिक तरच तुम्हाला फोटो इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होताना दिसतात. त्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. कोणत्याही मेटलवर कुठलेही कितीही फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन टाकले आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मिळाला, फोटो इलेक्ट्रॉन्स मिळाले असा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा अर्थ नाही. हा गैरसमज विद्यार्थ्यांनी डोक्यात ठेवायचा नाही आहे. द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वॉज डिटेक्टेड बाय हर्ट्झ इन 1887. 1887 साली हर्ट्झला हा ऑब्झर्व झालेला होता. ओके. सो दिस इज बेसिक डेफिनेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. Now, for most of the metals, the photoelectric effect is observed when ultraviolet light falls on them. बरेचसे मेटल्स जे आहेत ना त्यांच्यावर अल्ट्राव्हायोलेट लाईट इन्सिडेंट केल्यानंतर फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट दिसून येतो. इट इज व्हेरी जनरल दॅट फॉर मोस्ट ऑफ द मेटल्स वेन अल्ट्राव्हायोलेट लाईट इज इन्सिडेंट ऑन देअर सर्फेसेस द इलेक्ट्रॉन्स आर गेट इजेक्टेड. ओके. हाऊएव्हर म्हणजे फक्त मेटल्स असंच नाही, फॉर अल्कली मेटल्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम द इफेक्ट इज ऑब्झर्वड इवन विथ अ विजिबल लाईट. म्हणजे आपल्याला ही जी विजिबल लाईट आहे ती त्या लाईट टाकल्यानंतर काही पर्टिक्युलर जे अल्कली मेटल आहे जातात, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, अशा इवन विथ विजिबल लाईट यू कॅन अचीव फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे त्यांच्यावर फक्त फिजिबल लाईट जरी पडली तरी सुद्धा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे तो दिसून येतो. सो इट इज अ बेसिक आयडिया ऑफ अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके.
I hope you all might have understand the basic concept of photoelectric effect. Now, एक्सपेरिमेंट टू स्टडी फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे आपण जे म्हणतो की पर्टिक्युलर रेडिएशन फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन मेटल सरफेसवर टाकल्यानंतर इलेक्ट्रॉन्स मिळतात. हा जो फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आहे तो स्टडी करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट आहे. तो एक्सपेरिमेंट आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. ओके, कन्सिडर धिस डायग्रॅम. ही डायग्रॅम कन्सिडर करा. याच्यामध्ये काय काय आहे पहा की the target material serves as a cathode which becomes emitter of photoelectrons when illuminated by radiation. This electrode is called the photoelectrode. पहा या ठिकाणी तुम्हाला एक सर्किट डायग्राम दिसते आहे. ओके, इथे एक इव्हॅक्युएटेड ट्यूब घेतलेली आहे. ह्या इव्हॅक्युएटेड ट्यूब का घेतलेली आहे हे आपण पुढे सांगणार आहोत. खूप व्यवस्थित या डायग्रामकडे पहा. बॅटरी आहे, व्होल्टमीटर आहे, ॲमीटर आहे, रेव्होस्टॅट आहे, असे कंप्लीट या ठिकाणी सर्किट बनवलेलं आहे. आता कंप्लीट सर्किट बनवलेलं आहे असं मी ज्यावेळी इथं म्हणतोय त्यावेळी तुम्हाला मला एक पॉईंट इथं मस्ट मला नोट डाऊन तुम्हाला केलं पाहिजे की या इव्हॅक्युएटेड ट्यूबमध्ये दोन प्रकारचे इलेक्ट्रोड किंवा दोन प्लेट्स आहेत पहा. ओके, ही एक प्लेट आहे ज्याला आपण टार्गेट मटेरियल असं म्हणतोय आणि ही एक दुसरी प्लेट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आता तुम्ही जर पाहाल की ज्यावेळी ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन असेल त्यावेळी इथून इथं सर्किट कंप्लीट झालेलं आहे का? नाही झालेलं आहे. ओके, परंतु ज्यावेळी आपण इन्सिडंट लाईट ज्यावेळी या टार्गेट मटेरियलवर करू त्यावेळी याच्यातून आपल्याला दिसतं की पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीनंतर पर्टिक्युलर इंटेन्सिटी लाईटची इन्सिडेंट केल्यानंतर आपल्याला करंट वाहताना दिसतो. हे आपण पुढे हे सगळे फॅक्टर्स पाहणार आहोत. तर द टार्गेट मटेरियल सर्व ॲज अ कॅथोड. हे जे टार्गेट मटेरियल आहे ना हे कॅथोड म्हणून सर्व होतं. अर्थात हे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला या ठिकाणी इथं जोडलेलं आहे. त्याला आपण फोटो इलेक्ट्रोड असं म्हणतोय कारण ज्यावेळी आपण याच्यावर लाईट इन्सिडेंट करणार आहे त्यावेळी त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत. फोटो इलेक्ट्रॉन्स आर कलेक्टेड ॲट द ॲनोड. हा ॲनोड आहे, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेली ही जी प्लेट आहे याला आपण ॲनोड असं म्हणतोय. म्हणजे पहा, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोड्स कॅन बी इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज्ड और इट्स पोलॅरिटी कॅन बी रिव्हर्स्ड. या दोन जे इलेक्ट्रोड्स आपण घेतलेले आहेत त्यांच्यामध्ये आपण पोटेन्शियल कमी जास्त करू शकतो किंवा त्यांच्या पोलॅरिटी चेंज करू शकतो. म्हणजे आत्ता हा निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, हा पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे, तर यांची पोलॅरिटी पण चेंज आपण करू शकतो की हे निगेटिव्हलाच आहे ते पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हला आहे तो निगेटिव्ह. दॅट वी कॅन ऑल्सो रिव्हर्स द पोलॅरिटीज ऑफ द प्लेट्स. ओके, नाउ सी द इलेक्ट्रोड्स आर एनक्लोज्ड इन एन इव्हॅक्युएटेड ग्लास tube so that photoelectrons do not lose their kinetic energy on collision with the air molecules in the space between electrodes. जसं मी तुम्हाला म्हणालो की हा जो पूर्ण सेटअप आहे इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब जी आहे ते पूर्ण इव्हॅक्युएटेड आहे कारण की याच्यामधनं ज्यावेळी फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतील ते कुठल्याही एअर पार्टिकलची कुलिजन होऊन त्यांची कायनेटिक एनर्जी त्यांनी लूज करू नये म्हणून इथं कोणत्याही प्रकारचे मीडियम उपलब्ध नाही. याच्यात ही गोष्ट आपल्याला ध्यानामध्ये की ना इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबमध्ये हे दोन इलेक्ट्रोड्स का ठेवले याला आपण ह्याला सांगितलं की ह्याला आपण फोटो इलेक्ट्रोड असं म्हणतोय. आता एक इम्पॉर्टंट पॉईंट पहा या ठिकाणी. When the target material is not exposed to radiation, no current is registered in the circuit because the circuit is broken. Note there is a gap between the electrodes. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. खूप व्यवस्थित तुम्ही पहा, व्यवस्थित ऐका. ज्यावेळी ह्या फोटो इलेक्ट्रोडवर कुठल्याही प्रकारचं रेडिएशन इन्सिडंट केलेलं नाही त्यावेळी हे सर्किट ब्रोकन आहे ना. पहा, हे सर्किट आलेलं आहे, हे सर्किट इथं थांबलेलं आहे आणि या बाजूची सर्किट आहे ते इथं येऊन थांबलेलं आहे, पण इथं मध्ये गॅपच राहिलेला आहे ना दोन इलेक्ट्रोड्सच्या मध्ये. म्हणजे हे सर्किट ब्रोकन आहे आणि ज्यावरती हे सर्किट ब्रोकन आहे त्यावरती जरी तुम्ही ही बॅटरी चालू करून ठेवली व्होल्टेज काहीही देऊन ठेवलं तरी शेवटी ह्या ॲमीटरमध्ये तुम्हाला करंट काहीच दिसणार नाही आहे कारण हे सर्किटच ब्रोकन आहे ना. या सर्किटमधून करंटच वाहणार नाही कारण ह्या दोन इलेक्ट्रॉनमध्ये म्हणजे हा कॅथोड आणि हा जो ॲनोड आहे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही कनेक्शनच नाही आहे. लक्षात घ्या. त्यामुळे हा गॅप आहे दोन इलेक्ट्रोड्समध्ये त्यामुळे करंट जो रजिस्टर होणार आहे तो झिरो होणार आहे. बरोबर आहे. आता पहा, बट वेन द टार्गेट मटेरियल इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी अँड एक्सपोज्ड टू अ रेडिएशन अ करंट इज रजिस्टर्ड इन दिस सर्किट. दिस करंट इज कॉल्ड ॲज द फोटो इलेक्ट्रिक करंट ऑर फोटो करंट.
ओके. आता समजा आपण बॅटरी ऑन करून हे निगेटिव्ह पोटॅन्शियल ह्या टार्गेट मटेरियलला देऊन ठेवलं आणि ज्यावेळी आपण याच्यावर रॅडिएशन इन्सिडेंट करतोय त्यावेळी मात्र काय दिसून येतं आहे पहा, की हा ॲमीटर जो आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागलेला आहे सर्किटमध्ये असं दिसून येतं. आता या ज्या अर्थी इथं इलेक्ट्रिक करंट या सर्किटमध्ये वाहतोय असं पूर्णपणे दिसून येते, याचाच अर्थ सर्किट कंप्लीट झालेला आहे या ठिकाणी. मग आपण म्हणतोय की याच्यामध्ये जो गॅप होता आणि रॅडिएशन इन्सिडेंट केल्यानंतर मात्र आपल्याला इलेक्ट्रिक करंट वाहतोय असं या ठिकाणी दिसून येते, याचाच अर्थ सर्किट कंप्लीट केलं गेलेलं आहे. म्हणजे जे रॅडिएशन आपण याच्यावर इन्सिडेंट केले त्या रॅडिएशन्सनी या टार्गेट मटेरियल जे आहे त्याच्या सरफेसवरले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना त्यांच्यातले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ॲटम्स जे आहेत त्यातले इलेक्ट्रॉन्स आहेत ते इजेक्ट झालेले आहेत आणि ते या ॲनोडकर अट्रॅक्ट झालेले आहेत. ॲनोड इडायचं पॉझिटिव्ह पण इलेक्ट्रॉन्सवर आहे निगेटिव्ह चार्ज, ॲनोड आहे पॉझिटिव्ह पोटॅन्शियलला, त्यामुळं इलेक्ट्रॉन जे आहेत ते अतिशय गतीनं ह्या ॲनोडकडे ट्रॅव्हल करत जातात आणि त्यांनी ते ट्रॅव्हल करत गेल्यामुळं इलेक्ट्रिक करंट आहे तो फ्लो होत राहतोय. एक लक्षात घ्या, आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक करंट म्हणजे ॲक्च्युली द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट टाईम आहे, बरोबर आहे. ज्या अर्थी या ॲमीटरमध्ये आता इलेक्ट्रिक करंटची समथिंग व्हॅल्यू दाखवायला सुरुवात झालेली आहे. ॲज द ॲमीटर इज शोईंग अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट, दॅट सिम्पली मीन्स दॅट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज एस्टॅब्लिश्ड बिटवीन दीज टू इलेक्ट्रोड्स. ज्या अर्थी हे ॲमीटर आपल्याला काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू दाखवतं याचाच अर्थ इलेक्ट्रॉनचा फ्लो याच्यामध्ये सेटअप झाला आहे. मग ते इलेक्ट्रॉन्स कुठून आले, इथं तर कुठल्याही प्रकारचं वायरचं कनेक्शन नाही, कुठलंही कनेक्शन नाही. याचाच अर्थ हे जे रेडिएशन या प्लेटवर आपण टाकले त्यामधनं ते इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड झालेले आहेत आणि ते ॲनोडपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे जस्ट काइंड ऑफ अ ब्रिज ऑफ इलेक्ट्रॉन्स इज एस्टॅब्लिश्ड ड्यू टू फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सो जो करंट याच्याकडे वाहतोय त्याला म्हणतोय आपण फोटो करंट. अँड दॅट्स वाय द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज एक्झिस्टेड, द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अ ट्रू थिंग इज एस्टॅब्लिश्ड. दॅट्स हाऊ वी कॅन से दॅट येस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज देअर. आता पहा असं झालं की आपण सपोज द रिव्हर्स ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोड्स सो दॅट द टार्गेट मटेरियल नाऊ कनेक्ट्स विथ द पॉझिटिव्ह टर्मिनल. पहा आपण फ्लो जो आहे तो बदलला. आता बॅटरी जी आहे ते आपण बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते टार्गेटला जोडलं आणि ऑब्व्हियसली जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते आपण कॅथोडला जोडलं, बरोबर आहे. मग आता काय होते बघा की आपण अशा पद्धतीची अरेंजमेंट केली, म्हणजे आता पोलॅरिटी रिव्हर्स केल्यास. मग अशी टार्गेट मटेरियल निगेटिव्हला जोडलेलं होतं आणि हे जे मटेरियल आहे ते म्हणजे ॲनोड जो आहे तो इथं पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला होता. आता पोलॅरिटी आपण इथं चेंज केलेली आहेत. टार्गेट मटेरियल पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडले आणि हे जिकडे इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होणार आहेत ते आपण निगेटिव्ह टर्मिनलला जोडले असं आपण समजू. मग काय होतं आहे पहा, आता द फोटो करंट आणि ग्रॅज्युअली आपण इकडून व्होल्टेजची व्हॅल्यू आहे ती वाढत जाणार आहोत. काय होतं आहे, द फोटो इलेक्ट्रॉन ग्रॅज्युअली डाईज आउट अँड इव्हेंच्युअली स्टॉप्स फ्लोईंग कम्प्लिटली ॲट सम व्हॅल्यू of this reversed voltage. The potential difference at which the photoelectric current stops flowing is called as the stopping potential. पोलॅरिटी चेंज केल्यामुळं काय घडलेलं आहे पहा या ठिकाणी की फोटो इलेक्ट्रिक करंट जो आहे ना तो पूर्णपणे संपला आहे. आता असं कशा पद्धतीनं झालं, हा निगेटिव्हला आपण जोडलेला आहे. इलेक्ट्रॉन आणि ह्या प्लेटमध्ये कसं आहे निगेटिव्ह पोटॅन्शियल आहे. भले इथून इलेक्ट्रॉन्स जरी इजेक्ट होत असले तरी पर्टिक्युलर निगेटिव्ह पोटॅन्शियलला इथंपर्यंत इलेक्ट्रॉन पोहोचतच नाहीत आणि ज्या अर्थी इथे इलेक्ट्रॉन पोहोचतच नाही त्याचा अर्थ फोटो इलेक्ट्रिक करंट कसा झालेला आहे या ठिकाणी झिरो झालेला आहे. बिकॉज दिस electrode it has a negative potential and at a particular value of a negative potential electrons can't be attracted to this cathode and so the flow of electrons is stopped and hence as the flow of electrons is stopped means electric current or photo current becomes zero. At that voltage means at that potential difference at which photoelectric current stops flowing, that is value of photoelectric current becomes zero, that potential is called as a stopping potential. Okay, because
at very high or at the particular value of a negative potential to this plate, electrons can't be attracted na, because electrons and negative charge, this plate is at a negative potential, though repulsion exists here, so electrons can't come and reach here and establish the bridge. इलेक्ट्रॉन्स इकडे येऊ शकत नाहीत आणि हा फ्लो कंटिन्यू राहू शकत नाही, कारण हे सुद्धा निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, इलेक्ट्रॉन सुद्धा निगेटिव्ह चार्जेस कॅरी करतात आणि म्हणून इलेक्ट्रॉनचा फ्लो जो आहे तोच तुटतो आणि त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट झिरो होतो. व्होल्टेजच्या ज्या व्हॅल्यूला अशा पद्धतीनं फोटो इलेक्ट्रिक करंट झिरो होतो त्या पोटेन्शियल डिफरन्सला म्हणतात स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके, सो दिस photoelectric effect experiment tells us the photoelectric effect, photoelectrons, and the whole theory is existing. Thank you, dear students.